शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील अन्याय अन्याय हा पाठ घेणार आहोत। हो, अन्याय नाही तर काय, मोठ्या माणसांवर अन्याय झाला की ते लगेच संप करतात, घेराव घालतात। पण आम्हा लहान मुलांवर जर या मोठ्या माणसांनीच अन्याय केला तर आम्ही अन्यायाची दाद कुठे बरं मागावी। अहो, परवाच 6माही परीक्षेचा निकाल लागला आणि त्याबरोबर आमचा पण। शेजारच्या संजूचा वर्गात दुसरा नंबर आला। केवढा आनंद झाला तिला। आनंदाने उडत नाचत आली ती घरी। तिला वाटले आईला केवढा आनंद होईल, आपली गोडशी पापी घेऊन ती म्हणेल माझी गुणाची बाळती, मग आपल्याला खूप खाऊ मिळेल। पण कसचे काय नि कसचे काय। आई पुढे प्रगती पुस्तक धरून तिने उत्सुक नजरेने आईकडे पाहिले। आई म्हणाली, वा छान, अगं पण आणखी थोडा अभ्यास केला असतास तर पहिला नंबर नसता का आला। संजूचे आनंदाने फुललेले तोंड एवढूशे झाले। आईने सरळ सरळ पचकाच केला की आमच्या अडगळीच्या खोलीत की नाही एक जुनी पुराणी फ्रेम होती, छान चित्र होते त्यात, पण काच अर्धवट फुटल्यामुळे ती फ्रेम अडगळीच्या खोलीत जाऊन पडली होती। कोणाच्या लक्षातही नव्हते। मी हळूच ती फ्रेम उचलली, तिची राहिलेली काच फोडली आणि नवी काच बसवण्यासाठी फ्रेमवाल्याकडे दिली। कुणाला सांगितले नाही, सगळ्यांना एकदम चकित करायचे होते। पण दुसऱ्याच दिवशी फुटलेल्या काचा कचऱ्याच्या कुंडीत पाहून आई ओरडली, काय फोडलंस आणखी? आता सांगायचे काय, पण चांगल्या कामात अडचणी येतातच नाही का। मुकाट्याने मी ओरडा खाल्ला, पण आईला काच कशाची फुटली हे कळू दिले नाही। खाऊचे जमवलेले सर्व पैसे फ्रेमवाल्याच्या पेटीत गेले आणि त्या संध्याकाळी भिंतीवर एक छान फ्रेम दिसू लागली। आईने शांतपणे ते पाहिले आणि म्हणाली, काही जरूर होती का याची? नसती अडगळ म्हणून ती काच फोडलीस होय? काय डोकं तरी झाले। मी ढगातून जमिनीवर आपटले। आता ती काच थोडी फुटलीच होती, ती पूर्ण फोडली म्हणून एवढा आरडाओरडा करायची काय जरूर होती? आमच्या ताईसाहेबांनी तर फ्रेम पाहिल्याबरोबर विचारले, काच बसवायचे एवढे पैसे कुठून आणलेस? आहे की नाही, म्हणजे आम्ही एवढे केले त्याचे कुणाला चीज। सकाळी पेपर हातात घ्यावा तर ताईसाहेब म्हणतात, अगं एवढा पसारा टाकून वाचत काय बसलीस, उठ पाहू आधी। अजित वाडेकरचा पराक्रम अर्धा टाकून मग उठावे लागते, बरे आवरून बसावे तर लगेच म्हणते मला दे पाहू वाचायला पेपर। मात्र हा पेपर वाचत असताना आम्ही मागितला की म्हणतात कशा, मोठी माणसं काही वाचत असताना असं मागू नये। ताईने जर मला मारले तर मी मात्र तिला बोलायचे नाही, का तर ती मोठी बहीण ना। हा काय न्याय झाला? म्हणून मंडळी, हे अन्याय निवारण करण्यासाठी मी बेमुदत दणदणीत खणखणीत झणझणीत बटाटे पोहे नाही तर चिवड्यासारखे उपोषण करणार आहे। अगं बाई, एक मिनिट हं, स्वयंपाकघरातून कसलासा खमंग वास सुटलाय। थांबा हा मंडळी, आईने जे काही केलंय ते खाऊन बसतेच बघा उपोषणाला। अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।